या वासिंद या शहरातील या गावातील हे भेरे परिवार आणि भेरे परिवाराचे पिताश्री कैलासवासी बाळाराम पांडुरंग भेरे बाबांना सोमवार दिनांक 28 जुलै 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी बाबा आणि बाबांचं देहावसन झाल्यापासून अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। खरं तर या ठिकाणी नित्यनेमाने भजन होत असतात, हरिपाठ होत असतंय, स्वर्गरोहण ग्रंथाचं वाचन होत असतंय, काही प्रवचन काही कीर्तन या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहेत। त्यापैकीच मला तरी वाटतं पहिली प्रवचन सेवा आणि हे सेवा करण्याचं भाग्य आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे। बाबांच्या पश्चात आमचे लक्ष्मण बाबा असतील, अर्थात बाबांचे भाऊ बबन बाबा असतील, त्याचप्रमाणे सुनीता आत्या असेल, त्याचप्रमाणे बाबांची मुलं सुनील दादा असतील, सुभाष दादा असतील, अनिता ताई असतील आणि दीप्ती ताई। अशा प्रकारे हा भेरे परिवार खूप मोठा परिवार। खरं तर ही 8 जण भावंड बाबासा ज्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ते बाळाराम पांडुरंग भेरे बाबा ही एकूण 8 जण भावंड कैलासवासी तुकाराम काका असतील, कैलासवासी सखाराम काका असतील, कैलासवासी विनायक काका असतील, कैलासवासी जगन्नाथ काका असतील, त्याचप्रमाणे श्री लक्ष्मण काका, श्री बबन काका आणि सौ सुनीता आत्या। अशा प्रकारे ही 8 जण भावंड, भरपूर मोठा परिवार हा। खरं तर बाबांचे पुतणे, नातवंड, पतवंड असा मोठा परिवार आहे। आणि या ठिकाणी बाबांनी वयाच्या 80व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला, देहावसन झालं, त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं। खरं तर या भेरे परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत, कारण आज आहे ना मौली, ज्याप्रमाणे एखादं झाड फळ देतंय तोपर्यंत त्याची निगा घेतली जाते, त्याचं संगोपन केलं जातंय। ते झाड फळ द्यायचं बंद झालं ना की त्याच्याकडे कोणी ढुंकून पण पाहत नाही, बरं का। त्याचं संगोपन करायचं तर लांबच गेलं। पण भेरे परिवाराला या ठिकाणी एक प्रवचनाच्या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने धन्यवाद देऊ इच्छितोय। त्याला कारण गेली 4 ते 5 वर्षापासून बाबा खऱ्या अर्थानं शरीराने अपंग झाले होते आणि अशा अवस्थेमध्ये 4-5 वर्ष, 4-5 दिवस नाही, 4-5 महिने नाहीत, 4-5 वर्ष त्या ठिकाणी या भेरे परिवाराने, मग त्यांची मुलं असतील, त्यांची मिसेस धर्मपत्नी अर्थात आमच्या सरस्वती आई साहेब असतील, त्याचप्रमाणे बाबांच्या सुना असतील, नातसून असेल, यांनी सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे बाबांची काळजी घेतली। बाबांना काय हवं नको त्या पद्धतीने जेवढं त्यांना त्यांची सेवा करता येईल तेवढी चांगल्या पद्धतीने सेवा केली। आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं वयाच्या 80व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। वृद्धापकाळाने बाबांचं निधन झालं। जाणं तर प्रत्येकाला आहे, जन्म झाल्याबरोबर आपल्या जवळच, आपल्या समीप तो मृत्यू आहे, आपल्या बरोबर चालतोय तो, बरं का। जन्म झाल्यापासून तो आपल्या बरोबर चालतोय। आपण तरी थकतोय, तो थकत नाही। आपण तरी कदाचित एखाद्या मत्सर करतोय, एखाद्याचा तिरस्कार करतोय, एखाद्या मित्राचा, तो कधी आपला तिरस्कार करत नाही, कधी आपलं मत्सर करत नाही। शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या बरोबर जर कोणी असेल ना तर आपला खास मित्र तो मृत्यू। आणि मृत्यूकडे ज्यांनी मित्र म्हणून बघितलं ना त्याला मृत्यूच्या आयुष्यात कधीच भीती वाटली नाही। मृत्यूकडे शत्रू म्हणून जर बघितलं ना तर आम्हाला मृत्यूची भीती वाटल्याशिवाय राहणार नाही, बरं का। मृत्यूची भीती वाटल्याशिवाय राहणार नाही।
संतांनी नेमकं काय केलं माहितीये का? मृत्यूकडे मित्र म्हणून बघितलं, शत्रू म्हणून नाही. साधं उदाहरण आहे. एखाद्या माणसाला जर आपलंसं करायचंय तर आपण पहिले काय करतोय माहितीये का? त्याला मित्रत्वाच्या हेतूने पाहतोय, आपुलकीने पाहतोय, चांगल्या दृष्टीने पाहतोय, बरं का? आणि मग विचार एकदा काय जुळले, विचार विनिमय एकदा काय जुळलं की मग तो आपला मित्र होत असतो. मग साधं उदाहरण आहे, एखाद्या माणसाला जर आपलंसं करायचं आहे, मैत्री एखाद्याशी करायचे, तर त्याला आपण जसं पाहतोय तसं तो आपल्याकडे पाहतोय. मग तसंच मृत्यूचं आहे. मृत्यूला आपण जसं पाहतोय ना तसा तो आपल्याला दिसतो. मृत्यूला जसं आपण पाहतोय तसा तो आपल्याला दिसतो. संतांनी मित्र म्हणून बघितलं, शत्रू म्हणून कधीच नाही, कधीच नाही. मित्र म्हणून बघितलं, म्हणून संतांना कधी त्याची भीती वाटली नाही, कधीच भीती वाटली नाही. आता मृत्यूची भीती कोणाला वाटते माहितीये का? ज्याची लाईट आकड्यावर आहे ना त्याला वायरमॅनची भीती वाटते. ज्याचा मीटर आहे ना त्याला वायरमॅन येऊ दे नाही तर लाईनमॅन येऊ दे, काही फरक पडत नाही. तिकीट काढून चढणारा कशाला घाबरेल टीसीला? ज्याच्या जवळ तिकीट आहे तो बिनधास्त गाडीमध्ये चढतोय, मिळाली जागा की बसून घेतोय, तो कोणी येऊ द्या. पण जो विदाऊट आहे ना, ज्याच्याकडे तिकीट नाही आहे ना, त्याला प्रत्येक चढणारा टीसीच दिसतोय. ज्याची लाईनच आकड्यावर आहे ना त्याला गावात कुणी जरी आला, पाहुणा जरी आला तरी तो वायरमॅन वाटतो, पाहुणा आला तरी वायरमॅन वाटतो. भीती त्यालाच वाटत असते ज्याच्या कर्मामध्ये काहीतरी खोट आहे, ज्याच्या जगण्यामध्ये काहीतरी खोट आहे, ज्याच्या वागण्यामध्ये काहीतरी खोट आहे, त्याला भीती वाटत असते. अन्यथा ज्याची कर्म स्वच्छ आहे, जो धर्म आचरण करतो, जी नीतीने वागतोय, नीतीने जगतोय, त्याला कसलीही मृत्यूची काय कसलीही भीती वाटत नाही, कसलीच भीती वाटत नाही. आता जन्म झालेला आहे आमचा, आमचं आद्य कर्तव्य काय आहे? मृत्यू येण्याच्या आधी ते आम्हाला साध्य करायचं आहे. मृत्यू येण्याच्या आधी आम्हाला ते साध्य करायचं आहे, बरं का? गर्भवासाचं दुःख जर आम्ही ऐकलं ना तर आम्हाला गर्भवास नकोसा वाटतोय. नाही माऊली, जेव्हा आपण प्रवचनातून कीर्तनातून ऐकतोय किंवा वाचतोय त्यावेळेला आम्हाला नकोसा वाटतोय, किळस वाटते त्या गर्भवासाची. आणि साहजिकच आहे ना, मलमूत्र ओक ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी आम्हाला अतिशय क्लेशदायक असं आमच्याकडे पाहण्याची दृष्टिकोन तिकडे असते, त्या ठिकाणी आमचा जन्म आहे, त्या ठिकाणी आम्ही वाढतोय, घडतोय. गर्भवास कशाला म्हणतात? आणि एवढं सगळं ऐकल्यानंतर माणसाला नकोसं वाटतंय, ते नकोसं वाटतंय माणसाला. गर्भवासाचं दुःख जर आम्ही ऐकलं ना, 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी कशी अवस्था असते माणसाची, आणि 9ही द्वार बुजल्यानंतर मग काय अवस्था असते माणसाची, हे सगळं आम्ही ऐकलं ना की आम्हाला तो दुःख नकोसं वाटतंय, दुःखच नकोसं वाटतंय आम्हाला. पण एकीकडे जगद्गुरु तुकोबा मात्र पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. फरक आहे की नाही? तुकोबा म्हणतात, देवा एकदाच काय रे, अनेक वेळा या ठिकाणी आम्ही जन्माला यायला तयार आहेत. तुकोबा म्हणतात, देवा एकदाच काय, अनेक वेळा हे गर्भवासाचं दुःख आम्ही भोगायला तयार आहेत. फक्त जेव्हा जेव्हा आम्ही या ठिकाणी जन्माला येऊ ना तेव्हा तेव्हा तुमचं नामस्मरण आमच्याकडून घडलं पाहिजे देवा. जेव्हा जेव्हा आम्ही या ठिकाणी जन्माला येऊ ना त्यावेळेला देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य देवा आमच्याकडून घडलं पाहिजे. जर देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य जर आमच्याकडून घडत असेल, पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण, नामचिंतन आणि पांडुरंग परमात्म्याचं स्तवन जर आमच्याकडून घडत असेल ना देवा, तर त्या सुखाच्या पुढे गर्भवासाचं दुःख आम्हाला काहीच वाटत नाही. त्या सुखाच्या पुढे गर्भवासाचं दुःख आम्हाला काहीच वाटत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आमचा भविष्य काल जो आहे की नाही तो वर्तमान कालावर आधारित आहे. भविष्यकाल आमचा वर्तमान कालावर आधारित आहे. म्हणून आम्ही विशेष लक्ष दिलं पाहिजे वर्तमान कालाकडे, बरं का? जो दिवसभर प्रामाणिक कर्म करतोय ना त्याला रात्री झोपायची गोळी घ्यायची गरज नाही लागत.
जो दिवसभर प्रामाणिक असतो, जो प्रामाणिक कर्म करतो ना, तो गादीवर काय घोंगडीवर काय ना पोत्यावर काय एकदा अंग टाकला की लगेच झोप लागते त्याला. मार्केटमध्ये अशी काही माणसं आम्हाला पाहायला मिळतात की डॉक्टर हैराण आहेत, डॉक्टर हैराण होतात. काय म्हणतायत, अरे झोपेच्या गोळ्या देऊन जर तुम्हाला झोप येत नाही तर करू तरी काय याच्या पुढे अजून. ज्याचं तारुण्य सुंदर आहे ना, वृद्धापकाळाची चिंता त्याला नसते. ज्याचं जगणं वागणं सुंदर आहे ना, त्याला कसलीच भीती नसते, त्याला कसलंच टेन्शन नसते, त्याला कसली चिंता नसते. बरं का, आमचं जगणं वागणं सुंदर असावं, आमचं जगणं वागणं सुंदर असावं. दिवसभर प्रामाणिक जो कर्म करतोय ना, त्याला अतिशय रात्री जिथे अंग टाकेल तिथे झोप लागत असते. त्यासाठी प्रामाणिक राहणं महत्वाचं आहे. प्रामाणिक राहणं महत्वाचं आहे. प्रामाणिक राहणं महत्वाचं आहे. लहानपण, तरुणपण आणि म्हातारपण या 3 अवस्था आहेत. लहानपण आमचं संस्काराने शोभतंय, तरुणपण आमचं त्यागाने शोभतंय, आणि ह्या दोन्ही अवस्थांवर आमची वृद्धावस्था अवलंबून आहे. असं म्हणतात, मडक्याची माती जोपर्यंत ओली आहे ना तोपर्यंतच तिला आकार देता येतो. ती माती सुकली की मग आकार देता येत नाही. मग जर थापटणं घेतलं ना तर मडक्याला तडा जातात मडक्याला. बांबूचं काम करणारे इथे कोणी वृद्ध माणसं नाहीत ना. बांबूचे काम करायचे बघा पहिले ते, नाही का बाबा, ते टोकर आणायचे बांबू, त्याच्या त्या काड्या काढायच्या, चिंबी काढायच्या. अहो, आपल्या घराला कूड सुद्धा त्याचेच असायचे. बरोबर आहे का माऊली? बघितलेत तर खरं आपण. ते बांबूचं काम करणारे त्या आजोबांना, त्या बाबांना विचारा, बाबा सुकलेला बांबू चालेल का? जोपर्यंत बांबू ओला आहे तोपर्यंतच त्याला आकार देता येतो. सुकलेल्या बांबूला आकार देता येत नाही. त्या काड्या तडा जातात, कडकडा मोडल्या जातात. आमचं लहानपण जे आहे ना, बालपण जे आहे ना, ते संस्काराने शोभतंय, संस्काराने शोभतंय. दानपट्टा चालवावा, घोडेस्वार व्हावा, राजाचा ड्रेस करावा, एका हातामध्ये तलवार घ्यावी, एकामध्ये ढाल घ्यावी, एका हातामध्ये घोड्यावर बसावा आणि राजासारखं कार्य करावं. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींच्या वेळेला राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊंना लागलेले डोहाळे आहेत ते. गर्भसंस्कार केले. जन्म झाल्यानंतर माँसाहेबांनी राजांना मांडीवर घ्यावं, रामायण महाभारतासारख्या कथा ऐकवाव्यात, संतांचं चरित्र ऐकवावं. लहानपणी झालेले संस्कार तारुण्य अवस्थेमध्ये काय कार्य करतात याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपती. जगद्गुरु तुकोबा कुठेही जन्माला येत नाही. जिथे विश्वंभर बाबांची परंपरा आहे ना, 7 पिढ्यांची साधना आहे, 7 पिढ्यांची तपश्चर्या आहे, त्या ठिकाणी 8वी पिढी अर्थात बोलोबा आणि कनकाई यांच्या उदरी, यांच्या पोटी जगद्गुरु तुकोबा जन्माला येत असतात. मौली ज्ञानोबा कुठेही जन्माला येत नाही. रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंतच पाहिजेत. सत्पुरुष जन्माला यायचे, साधू पुरुष जन्माला यायचं. परंपरा लागते, संस्कार लागतात, मार्गदर्शन लागतंय, तसं घडवावं लागतंय. ते सहज घडत नाही. आमचं लहानपण आहे ना, ते संस्काराने शोभत असतंय. म्हणून लहानपणी संस्कार घडले पाहिजेत, लहानपणी संस्कार केले पाहिजेत. नंतर नाही करता येत.
लहानपणी तुम्ही जे वळण लावाल ना तेच तारुण्यावस्थेमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. स्वामी विवेकानंदांचा जर आम्ही विचार केला तर स्वामी विवेकानंद अगदी लहान असल्यापासूनच त्यांना परमार्थाची आवड, अध्यात्माची आवड, धर्म कार्याची आवड, लहानपणापासूनच प्रभू श्रीरामचंद्रांचं नामस्मरण करायचे, महादेवांचं नामस्मरण करायचे. आज स्वामी विवेकानंदांचं चरित्र जर आम्ही बघितलं, 38 ते 39 वर्ष कार्यकाळ आहे त्यांचा. पण प्रत्येक तरुणाने आदर्श घ्यावा, प्रत्येक तरुणाने आपण कसं जगावं, कसं वागावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण असेल तर स्वामी विवेकानंद. लहानपणीच ते संस्कार झाले, लहानपणीच त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन मिळालं. एकदा लहानपणी ते संस्कार झाले ना बरं का, मग तारुण्य पण आमचं शोभून दिसतंय, कारण त्याग घडतो त्यावेळेला. आमच्या जीवनाची कथा सांगत असतानाच अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे, जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे. 100 धागे दुखाचे आम्ही सहन करत असतो, 100 धागे दुखाचे आम्ही मागे टाकत असतो. का? एक धागा जो सुखाचा आहे ना त्याच्या आशेने आम्ही जगत असतो. एक धागा जो सुखाचा आहे ना त्या सुखाच्या धाग्याचा विचार करून आम्ही 100 धागे दुखाचे सहन करत असतो. विणणाऱ्याने कसं विणलंय बघा ना. मुकी आंगरी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची, जीर्ण शाल ती उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे, एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे. बालपण कसं आहे आपलं जरा आठवा. बालपण कशा पद्धतीचं आहे आठवा. निणीत गेलं आमचं बालपण. लो लागला खेळाचा, आल्या गेला डायांचा, कळप मेलविला पोरांचा, आनंद शोक आहे. खेळता खेळता बालपण आमचं कसं निघून गेलं पत्ता लागलं नाही. पण बालपणात झालेले संस्कार आम्हाला तारुण्यामध्ये तीच कर्म आणि तेच विचार आमच्याकडे पाहायला मिळतात. लहानपणी ज्या वेळेला राष्ट्रमाता राजमाता मासाहेब त्या राजांना घेऊन शिकवायच्या ना, त्यांच्यावर संस्कार करायच्या ना, त्यांना मार्गदर्शन करायच्या ना, त्याच वेळेला राष्ट्रमाता राजमाता मासाहेब राजांना म्हणतायत, मला राजा घडवायचा आहे, मला राजा वाढवायचा आहे, मला राजा हवा आहे, मला राजा पाहायचा आहे. बाया नाचविणारा नाही, बाया वाचविणारा राजा मला पाहायचा. बाया वाचविणारा राजा मला पाहायचा. स्वामी विवेकानंदांच्या पुढे ज्या वेळेला ती मुलगी आली, हात जोडले विनंती करते, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, का? तुमच्या सारखाचा तरुण, तडफदार, वक्तृत्व असणारा, हुशार, बुद्धिवान, ज्ञानी मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा असं प्रामाणिकपणे मला वाटतंय. त्या मुलीचं बोलणं ऐकल्याबरोबर स्वामी विवेकानंद पहिला शब्द त्यांच्या मुखातून काढतायत, आई साहेब. पहिला शब्द आहे, याला मर्द म्हणतात, याला पुरुष म्हणतात, याला पुरुषत्व म्हणतात. प्रत्येक आईला आई आणि प्रत्येक ताईला ताई म्हणणं हे कोणालाही जमत नाही दादा. जो खरा मर्द आहे ना, जो खरा पुरुष आहे ना, तोच आईला आई आणि तोच ताईला ताई म्हणत असतो. बाकी वेगळ्या प्रकारची कर्म करणारे नको त्या विचाराची माणसं आम्हाला अनेक पाहायला मिळतात. आणि त्यासाठी श्रीमंती लागत नाही. श्रीमंत विचार ज्याच्याकडे आहेत ना, खरी मनाची श्रीमंती ज्याच्याकडे आहे ना, अंतःकरणातली श्रीमंती ज्याच्याकडे आहे ना, तो आईला आई आणि ताईला ताईच म्हणणार. आणि ही श्रीमंती खऱ्या अर्थानं संतांना अपेक्षित आहे. हे विचार खऱ्या अर्थानं संतांना अपेक्षित आहेत. आई, आता मी तुमचा मुलगाच म्हणून समजा ना.
त्याच ठिकाणी साष्टांग नमस्कार घातला. स्वामी विवेकानंदांना गुरु मानले, शिष्यत्व पत्करलं आणि एक विचार केला, ज्या देशाचा तरुण एवढा वैरागी आहे, एवढा विवेकी आहे, त्या देशाची भूमी किती पवित्र असेल, त्या देशाची संस्कार आणि संस्कृती किती पवित्र असेल, काय संस्कार असतील ते, काय संस्कृती असेल त्या देशाची. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांच्या बरोबर येऊन या हिंदुस्थानमध्ये त्या मुलीने सुद्धा धर्माचं कार्य केलं, समाज प्रबोधनाचं कार्य केलं, समाज घडवण्याचं कार्य केलं, जनजागृतीचं कार्य केलं. निवेदिता नाव तिचं, निवेदिता म्हणून तिने कार्य केलं. आमचं तारुण्य शोभतोय त्यागामध्ये. किती त्याग असावा. जगद्गुरु तुकोबांना भ्रष्ट करण्यासाठी इतरांनी एक वेशा पाठवली ना, मंजिरी नाही का. तिच्याकडे बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, जाई माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. साष्टांग नमस्कार घातला तिने, तिचाही उद्धार झाला त्या विषयाचा. परिसाला लोखंडाचा स्पर्श झाला ना की वेळ लागत नाही सुवर्णामध्ये रूपांतर व्हायला. पण संतांना परिसाची उपमा देता येत नाही. त्याला कारण काय, संत आपल्यासारखे करतात, सुवर्ण नाही, परिसच करतोय. संतच करतात. त्याग म्हणतात याला. कल्याणच्या सुभेदाराची सोड हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींच्या पुढ्यात नजराणा म्हणून पेश केली. सांगितले, तुमच्या जमानखान्यात शोभून दिसेल, सुंदर आहे, रूपवान आहे. बघितल्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी हात सोडले. काय म्हणतायत महाराज, अशीच आमची माता असती, सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो. सोली बांगडी देऊन खना नारळाने ओटी भरून तिला परत केली. आम्ही इतिहासाच्या खपल्या काढत बसलो, हे खरं आहे का खोट आहे. अरे एवढा डोका चालवण्यापेक्षा काय आदर्श आहे तो घे. आईला आई म्हण, ताईला ताई म्हण, विषय संपला. आम्हाला त्याच्यातून बोध घेण्यापेक्षा, आम्हाला त्याच्यातून काहीतरी सार घेण्यापेक्षा जास्त वेळ घुसळण करायला जास्त आवडते. हे खरं आहे की खोट आहे, हे असं असेलच का, ते तसं असेलच का. आणि मग हे पाहायला गेलं ना की असं म्हणतात, नाना शास्त्रे धांडोलिता आयुष्य प्रेरणा सर्वता त्याने संशयाची व्यथा वाढवची लागे. त्याच्याने काय होतंय, मग माणसाकडचा संशय वाढत जातो. जे श्रवण करतोय ना, चांगलं असेल ते पडताळून पहा, आपल्या अंतःकरणामध्ये आत्मसात करा आणि आपल्या जीवनाचा मार्ग कसा आपल्याला क्रमण करता येईल चांगल्या पद्धतीने त्याचा विचार करा. बरं का, त्याचा विचार करा. आणि अशा प्रकारे तारुण्यात जर आमच्याकडून त्याग घडला ना, तर मग आमचं वृद्धपण अर्थात व्यवस्थितरित्या असते. आता परिस्थिती अशी आहे की बाबांनी 90व्या वर्षी निरोप घेतला. 80व्या वर्षी निरोप घेतला. आमची गॅरंटी आहे का 80 वर्ष, 80 महिने, 80 मिनिटं, रात्री झोपेला मिटलेले डोळे सकाळचा सूर्य उगवता पाहतीलच, त्याची गॅरंटी नाही दादा, त्याची गॅरंटी नाही. कधी कोणाची काय वेळ येईल सांगू शकत नाही. आणि अतिशय चांगल्या प्रकारे बाबांनी या ठिकाणी कार्य केलं, आपल्या मुलांचं संगोपन केलं, मुलांवर संस्कार केले. मी सुरुवातीलाच म्हटलो की बाबांची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली या ठिकाणी. त्यांच्या सुना असतील, नातसुना असतील, त्यांची धर्मपत्नी सहचारिणी अर्थात आमच्या आईसाहेब असतील, मुलं असतील, सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली. आणि येणाऱ्या जाणाऱ्याला त्याच्यातच बरं वाटते, आनंद वाटतो. या वृद्ध माणसांची सेवा करताना बघितलं ना की आनंद वाटतो. चांगले संस्कार आहेत या भेरे परिवाराचे, बरं का. आता जेव्हा थोडा वेळ होता म्हणून मी नितीनकडे गेलो, त्यावेळेला तिथे गेल्यानंतर बाबांची भेट घेतल्याबरोबर बाबांच्या तोंडातून पहिला शब्द ऐकला. मी बाबांना सांगतो, बाबा जरा हालू चाला बरं का, कुठे पाणी वगैरे सांडलं असेल तिथे जरा हालू चालत जा, बघत जा. बाबांच्या तोंडात ते शब्द आला, माझ्यापेक्षा माझी ही मुलगी म्हणजे सुनेकडे बोट दाखवलं, माझी जास्त काळजी घेते.
ऐकल्याबरोबर आनंद वाटला, ऐकल्याबरोबर आनंद वाटला. बाबांच्या तोंडातून जे निघालं ना, माझी मुलगी, आता ती मुलीप्रमाणे बिचारी ताई सेवा करत असेल म्हणून मुलगी निघालं ना तोंडात. आज वृद्ध माणसांना काय लागतंय हो, आपल्या काय लागतंय? आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज या बेरे परिवारामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे समाज कार्य करणारे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी ही मंडळी जी तुम्हाला पाहायला मिळते ना, त्याला कारण म्हणजेच आपल्या आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत, आई वडिलांनी केलेलं मार्गदर्शन आहे, आणि आपल्याकडे असलेले हे श्रीमंत विचार, हीच आपल्या आई वडिलांनी दिलेली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. हीच सगळ्यात मोठी श्रीमंती आहे, बरं का? एखाद्या विषयाधीन होणं, एखाद्या वासनेअधीन होणं सहज सोपं आहे ना. वाईट कर्म करण्यासाठी तुम्हाला काय वेगळा क्लास करावा लागतो का? वेगळी काय शिकवण घ्यावी लागते का? काय नाही, ते सहज माणसाकडे येतंय. मुलगा कधी तंबाखू खायला शिकला बापाला माहिती नाही, बापाला अजून सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही, बरं का? कित्येक ठिकाणी आम्ही पाहतोय दादा, चांगल्या प्रकारचं नेतृत्व करतात बाप, मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये खऱ्या अर्थानं त्या माणसाला मानापानाने बोलावलं जात आहे. पण आज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे जे आहेत ना, त्यांच्या घरात सुद्धा त्यांची मुलं व्यसनाधीन झालेली आम्ही पाहतोय, या डोळ्याने पाहतोय. कोणाचाच बाप शिकवण्यामध्ये कमी पडत नाही, मार्गदर्शनामध्ये कमी पडत नाही, कधीच नाही. प्रत्येक बाप प्रत्येक मुलाला चांगल्या प्रकारे शिकवत असतो, चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतो. विशेषतः प्रत्येक बाप मुलाला सांगताना ह्याच पद्धतीने सांगत असतो, दादा जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना स्वाभिमानाने जग रे दादा, कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नको, कुठल्याही प्रकारचा नाद तुला नको. तुझ्या जीवनाचा जर तुला आनंद घ्यायचा असेल ना, तर व्यवस्थितरित्या ते जीवन जगता आलं पाहिजे. मग तरी सुद्धा आम्हाला वेगळ्या प्रकारचे कर्म का पाहायला मिळतात बरं? तरी सुद्धा आम्हाला वेगळ्या प्रकारचे विचार, वेगळ्या प्रकारची वासना, व्यसन त्या ठिकाणी आम्हाला का पाहायला मिळतंय? त्याला कारण आम्हाला जडलेले संघ आहे. आम्ही कोणाच्या जोडीला बसतोय ते महत्वाचं आहे, आम्ही कोणाच्या जोडीला राहतोय ते महत्वाचं आहे. कबीर महाराज म्हणतात, सज्जन को सज्जन मिला हो गया दो दो बात, और गधे को गधा मिला खा गया दो दो लात. बरं का? लहानपणी आमची आंगरी कशी असतात? मुकी आंगरी. आईने कपडे घालावं, आईला समाधान, बाळाला त्याचं काहीच नाही. नवीन घातलं तरी ते शिशू करताय, आणि जुनं घातलं तरी शिशू करताय, बाळाला काय त्यातलं? मुकी आंगरी लहानपणाची, पण रंगीत वसने तारुण्याची. एकदा तारुण्य आलं ना की मग तो बोलतोय, बुक्की मारीन तिथे पाणी काढीन, लात मारीन तिथे पाणी काढीन. तेव्हा किती ताकद असते ना त्याच्या बुक्कीमध्ये, लातेमध्ये. पण त्याला हे माहित नाही की वृद्ध अवस्थेमध्ये आपलेच पाय जेव्हा काम करत नाही ना, तेव्हा काठीचा आधार आम्हाला घ्यावा लागतो. आमचेच हात जेव्हा आमचे काम करत नाही ना, तेव्हा कोणाचा तरी आधार घेऊन आम्हाला ती सगळी क्रिया करावी लागते. रंगीत वसने तारुण्याची. आणि हे जे जळतंय ना दादा, हे व्यसन जे आहे ना, वासना जी आहे ना, ती विशेष करून माणसाला तारुण्यातच पकडत असते, तारुण्यातच पकडत असते. बरं मला सांगा, कुठला तरी व्यसनी सुरुवातीला व्यसन म्हणून सुरुवात करतो का? टाइमपास म्हणून सुरुवात करतो ना. पण टाइमपास करता 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 त्याचा टाइम पास होत नाही, कधी व्यसनाधीन होतो पत्ता लागत नाही, कधी व्यसनाधीन होतो पत्ता लागत नाही. स्वीकारणं सोपं आहे, त्याग करणं कठीण आहे. नाही म्हणणं कठीण आहे. काय? नाही म्हणणं कठीण आहे, स्वीकारणं सोपं आहे. आणि ते ज्यांना जमलं त्यांचं आयुष्य सुंदर झालं, ज्यांना जमलं नाही त्यांचं नाव पण शिल्लक राहिलं नाही, नाव पण शिल्लक राहिलं नाही. बरं का? आता राशीबद्दल सांगायचं झालं तर राम ना रावण, रास एकच असेल ना बहुतेक, नावावरूनच राशी काढतोय ना बाबा आपण, नाही एकच असेल बहुतेक रास. खरं तर आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण कसं करावं, आम्ही श्रीराम प्रभूंचं आदर्श घेतला पाहिजे, आम्ही प्रभू रामचंद्रांचा आदर्श घेतला पाहिजे. एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी, त्यागाचं चाललंय आपलं, त्याग घडला पाहिजे.
आम्ही आमच्या घरामध्ये पती म्हणून कार्य करत असताना जर श्रीराम प्रभूंचा आदर्श घेतला तर आमच्या संसारामध्ये आम्हाला सुखाने राहता येईल, समाधानाने राहता येईल, आनंदात राहता येईल. शूर्पणखा जी आहे ना, ती लक्ष्मणाकडे जायच्या आधी प्रभूंकडे गेली होती. ऐकताय ना? ती पण चांगला नटापटा करून गेली होती, मस्त प्रभू रामचंद्रांच्या बरोबर तिथे समोर. त्यांनी नंतर सांगितलं ते की तू इथे नको राहू, जरा तिथे लक्ष्मण त्याच्याकडे जा, काय बघतो, काय तुला स्वीकारतोय का बघ जरा तू. त्याच्या आधी ऐका, तिला बघितल्याबरोबर, तिचे ते चाळे चुळे बघितल्याबरोबर श्रीराम प्रभू म्हणतायत, शूर्पणखा तू लाख सुंदर असशील. जरा सर्वांनी व्यवस्थितरित्या ऐकायला आणि पाठ करून ठेवायला हरकत नाही जर अत्याचार थांबवायचा असेल तर. काय म्हणताय श्रीराम प्रभू? तू लाख सुंदर असशील, तुझ्या पतीसाठी माझ्यासाठी विश्वास जर कोणी सुंदर असेल तर माझी सीता. हा विचार ज्या दिवशी प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल ना, अत्याचार थांबल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं मला त्या ठिकाणी एक निष्ठेने आणि विश्वासाने राहता आलं पाहिजे. पत्नी म्हणून जर आम्हाला आमच्या घरात राहायचं असेल तर आम्ही विचार केला पाहिजे सीतामाईचा. राजाची कन्या होती ती, जनक राजाची मुलगी, राजा दशरथाची सून आणि प्रभू रामचंद्रांची पत्नी. वनवासाला जायच्या आधी श्रीराम प्रभू गेले, सीतामाईची समजूत काढतायत. समजूत काढता काढता बोलतायत काय, 14 वर्षे अशी निघून जातील, समजणार पण नाही. बरं का? सीतामाई म्हणतायत, आपला श्रीराम प्रभू म्हणतायत सीतामाईला 14 वर्षे अशी निघून जातील, लगेच काय समजणार पण नाही. गेलो काय ना आलो काय, भाषा कळते ना तुम्हाला? गेलो काय नाही आलो काय, अशी निघून जातील 14 वर्षे. सीतामाई म्हणतात, तुम्ही निरोप घ्यायला आलात का? निरोप कोणाचा घ्यायचा असतो माहिती आहे का? जे वेगळे आहेत ना मनाने आणि देहाने, त्यांचा निरोप घ्यायचा असतो. आपण शरीराने जरी वेगळे असलो तरी मनाने एकच आहोत ना. तुम्ही निरोप कोणाचा घेता? निरोप कोणाचा घेता तुम्ही? शरीराने जरी वेगळे असलो तरी मनाने एकच आहोत आपण. जिथे राम तिथे सीता, ती एक रचना आहे बघा, नाही का? निरोप आता कसला घेता, जिथे राम तिथे सीता, जिथे राम तिथे सीता. भगवंत म्हणतात, कधी जमिनीला पाय पण लावलं नसेल ग तू, पालखीमध्ये फिरणारे तू. अनवाणी चालावं लागेल, पायात चप्पलही नसेल आपल्या. चालेल, राहायची व्यवस्था नाहीये राजमहालामध्ये, राहिलेली राजमहालामध्ये राहणारी तो पर्णकुटीमध्ये राहावी लागेल. पंचपक्वान्नाचं ताट पुण्यात आल्यानंतर ते ग्रहण करणारी कंदमुलं खाऊन जगावं लागेल. गादी नाही मिळणार ग, पानं फुलं काही आगरावी लागतील, आणि उशी नाही एखादा दगड घ्यायला लागेल, उशाला एखादा पाषाण घ्यायला लागेल. जिथे माझे पती आहेत ना, जिथे माझा राम आहे ना, तिथे सीता. सगळं चालेल, सगळं चालेल. पतीच्या सुखात सुख आणि दुःखात दुःख जी मानते ना, कितीही कसलाही प्रसंग एवढा पतीच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यासाठी जी समर्थ असते ना, तिला पतिव्रता म्हणतात, तिला पतिव्रता म्हणतात. आणि म्हणून आम्हाला जर त्या पद्धतीने घरामध्ये कार्य करायचं आहे तर खऱ्या अर्थानं आमच्या आवडीनिवडी बाजूला ठेवल्या पाहिजेत. पतीचा विचार करून त्या ठिकाणी आम्ही राहिलो पाहिजे, त्या पद्धतीने आम्हाला राहता आलं पाहिजे. पत्नीचा विचार आम्ही केला पाहिजे, तिचा काय त्याग आहे, तिचं काय समर्पण भूमिका आहे. बरं का? किती त्याग आहे, तेवढा त्याग पुरुष करू शकतात का? पत्नी एवढा त्याग पुरुष करू शकतात? आई वडील सोडले तिने, घरदार सोडलं तिने, आवडीनिवडी सोडल्या, पूर्वीच्या मैत्रिणी मित्र जी काही आवड असेल ती सगळी बाजूला ठेवली, आणि अनोळखी ठिकाणी, बरं का, आता तरी बऱ्यापैकी ओळख होते समजा,
पूर्वी बाबांच्या काळाला तर असं होतं की वडिलांनी जाऊन बघायचं, बरोबर का बाबा, तुम्ही जाऊन माळ घालायची, माळ घालताना समजायचं बाबा ही माझी पत्नी. काही नव्हतं, पण आनंदाने सगळं काही चालू होतं, आनंदाने सगळं काही चालू होतं. बरं का? बाबांचं नाव काय बरं? लक्ष्मण. बाबांचे भाऊ ना? बाबांची पत्नी आहे का? आई नाही. कधी गेल्या बरं? 1 वर्ष झाला. बाबा वय काय आहे तुमचं साधारणतः? 75 वय साधारणतः 50-55 वर्ष झाले असतील तुमच्या लग्नाला. 55 कमीत कमी. 55 वर्ष त्यांनी संसार केला नाही का? आई साहेबांनी, बाबांनी 54 वर्ष. त्यावेळेला काय पत्रिका बघितली होती का? नाही, काय नाही. नावरस किती गुण जुळतात काय? काहीच नाही. तरी 55 वर्ष त्यांनी सुखात संसार केला, सुखात संसार केला. 55 वर्ष काहीच नव्हतं बघितलं. फक्त वडील गेले, वडिलांनी मुलगी बघितली, मुलाने जाऊन माळ घातली, हार घातला. लग्नाच्या वेळेला ज्या काही सप्तपदी असतील ते, जी विधी असेल ती. आम्ही अडकलोय कशात बघा? गुण जुलत नाही, नावरात जुलत नाही, नाडी जुलत नाही, गण जुलत नाही. ज्यांचा सगळा जुळताय ना त्यांचं 2 महिन्यात घटस्फोट जाईल प्रकरण तुम्हाला दाखवतो चला कितीतरी. त्यांचं काय जुळलं की नाही जुळलं मला माहित नाहीये, किती गुण जुळले किती नाहीयेत मला माहित नाहीये, पण अंतःकरणातले सगळे गुण जुळले म्हणून 55 वर्ष संसार आणि यशस्वीरित्या केला त्यांनी. अंतःकरणातले सगळे गुण त्यांचे जुळले. प्रवचन त्याच्यासाठीच आहे, अंतःकरणातले गुण जुळवण्यासाठी. कीर्तन कशासाठी आहे? पत्रिकेत बदल नाही होणार, पण तुमच्या अंतःकरणात बदल होईल, तुमच्या मनामध्ये बदल होईल. आणि मनामध्ये बदल व्हावा, अंतःकरणामध्ये बदल व्हावा म्हणून हे प्रवचन आहे, म्हणून हे कीर्तन आहे. आणि याला महत्व दिलंय संतांनी. ऐकताय ना? संतांनी कशाला महत्व दिलं? याला महत्व दिलंय. आणि म्हणून आम्ही विचार केला पाहिजे की तारुण्यामध्ये जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये व्यवस्थितरित्या जर राहता आलं, व्यवस्थितरित्या जर जगता आलं, तर नक्कीच आम्हाला भविष्याची चिंता करायची गरज नाहीये. कारण आमचा वर्तमान काळ जर व्यवस्थित असेल, आमचा वर्तमान काळाकडे जर लक्ष असेल, तर निश्चित आमचा भविष्यकाळ चांगला असेल. ज्याची कर्म चांगली आहेत ना, ज्याचं वागणं जगणं चांगलं आहे ना, त्याला कोणाला हात दाखवायची गरज लागत नाही. बघ रे बाबा माझं भविष्य काय. तुमच्या कर्मावर जर तुमचा विश्वास असेल तर कोणाला हात दाखवायची गरज नाहीये. आणि म्हणून संतांनी त्याचा विचार प्रथम केलेला आहे. नाही तर मग त्याची अवस्था अशी मांडलेली आहे, मुकी अंगरी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची, आणि शेवटी जीर्ण शाल ती उरे शेवटी लेणे वार्धक्याची. बर हे सगळ्यांना, हे सगळ्या प्रकारची वस्त्र विणणारा तो एकच आहे ना. वस्त्र दिसतंय तो दिसत नाही. या वस्त्राते विणतो कोण, एक सारखी नसती दोन, कुणाना दिसले त्रिखंडात या हात विण कर्याचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे. त्या विणकराला आम्हाला शोधायचं आहे, जो हे सगळं घडवतो ना, हे सगळं कार्य जो करतोय ना, ज्याच्या सत्तेने चालतंय ना, त्या देवाला आम्हाला शोधायचं आहे, त्या देवाला आम्हाला पाहायचं आहे. नवे नवे त्या देवाचं दर्शन आम्हाला घ्यायचं आहे, कर्माच्या रूपाने, विचारांच्या रूपाने आणि गुणांच्या रूपाने. बरं का? अवस्था बदलत असते, शरीर बदलत नाही, शरीर तेच असते. आमच्या कर्माप्रमाणे पुढे गती आहे. आमची जशी कर्म असतील ना त्या पद्धतीने आमची पुढची वाटचाल आहे. आज ज्याप्रमाणे आम्ही राहत असू ना, जगत असू ना, त्या पद्धतीने पुढे आम्हाला सगळं काही प्राप्त होणार आहे, मिळणार आहे. म्हणून वर्तमान काल आमचा महत्वाचा आहे. संतांनी भविष्यकाळाचा कधीच विचार केला नाही, कधीच नाही.
वर्तमान काळाचा विचार केला, आद्य कर्तव्य माझं काय, आज कर्तव्य काय माझं आहे, जे काम आहे, जे कर्तव्य आहे ते करून मोकळं व्हायचं. पुढे आम्हाला आयुष्य मिळेलच, पुढे आमचा काळ असेलच सांगू शकत नाही, बरं का. आम्ही देव कार्य करायचं म्हटल्यानंतर एक समजूत आहे आमची, देवदेव माणसाने करावा कधी, म्हातारपणी. एकीकडे आम्ही हा विचार करत नाही की देवाला कोमेजलेली फुलं आवडतात का बरं, शिली फुलं आवडतात का बरं. मी वृद्ध माणसांबद्दल बोलत नाही बरं का, ती उलट आपल्यापेक्षा तरुण आहेत. कारण का माहितीये का, मी अनेक ठिकाणी जातो ना, मला समोर वृद्ध माणसंच पाहायला मिळतात, तरुण आणावे लागतात, कुठेतरी पडलेले असतात, नाही का बाबा. मनाने तरुण आहेत ते, अंतःकरणाने तरुण आहेत ते. कोमेजलेली फुलं देवाला चालत नाही, शिली फुलं देवाला चालत नाही. मग आमचं हे शरीर कोमेजायचं वाट आम्ही का पाहावी. लहानपणापासून जर आम्हाला ती चांगल्या प्रकारे सवय लागली ना, चांगल्या प्रकारचे संस्कार जर आमच्यावर झाले ना, उत्तम प्रकारे जर आम्ही कार्य करायला लागलो ना, तारुण्यामध्ये सहज त्याग घडेल, सहज त्याग घडेल. आणि तारुण्यात जर आमच्याकडून वासनेचा, विषयांचा, व्यसनाचा त्याग जर घडला ना, तर निश्चित वृद्धपण मिळेल काय नाही मिळेल माहित नाही, पण आमचं भविष्य काल चांगलं असेल. आम्ही तारुण्यात काय करायचं याचा विचार करायचा आहे. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, गीतेवर भाष्य केलं, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर पहिलं स्वराज्याचं तोरण बांधलं, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी. त्याग घडला पाहिजे तर हे सगळं काही घडत आहे. आणि आम्ही म्हणतो 16वं वर्ष धोक्याचं नाही, मोक्याचं आहे जर करायचं असेल कार्य तर. कारण आतापर्यंत ज्यांनी क्रांती केलेली आहे ना, ज्यांनी देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य केलेलं आहे ना, आयन तारुण्यामध्येच केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबांचा कार्यकाळ किती होता, 1608 ते 1650, फक्त 42 वर्ष. तारुण्यात असं काही कार्य केलं ना, आज माणसाने वृद्ध अवस्थेत पण त्याचा विचार करावा. 16व्या वर्षी माऊलींनी दिलेली ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आज 100 वर्ष जगणाऱ्या माणसाने त्याचा विचार करावा, त्याचा अभ्यास करावा आणि आपला उद्धार करून घ्यावा. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. एखाद्या ओवीचा जरी आम्ही अभ्यास केला ना, तरी आमच्या जीवनाचा उद्धार होतो, आमच्या आयुष्याचा उद्धार होतो. तारुण्यातच त्यांनी ते कार्य केलं ना. कार्य झालं एकदा, ज्या कामानिमित्त आम्ही या ठिकाणी आलोय त्या ते कार्य एकदा झालं ना, की मग थांबणे नाही. देवावरचं प्रेम कमी होत आहे, राहतच नाही. मुळी विधेय स्थिती निर्माण होत असते, विधेय अवस्था निर्माण होत असते. आणि म्हणून मग माऊली ज्ञानोबांचा कार्यकाळ जर पाहायला गेला तर 21-22 वर्ष. कशासाठी आलो होतो, काय कार्य केलं, आणि आता एवढं सगळं कार्य केलंय तर मागण्याचा अधिकार आहे, अधिकाराने मागतायत. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, आता माझी जी उरले पायी पण. स्वतःसाठीच नाही, स्वार्थासाठीच नाही, फक्त आपल्यांसाठीच नाही, विश्वासासाठी केलेली विश्वात्मक देवाकडे प्रार्थना, विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वागेतले तोषावे तोषणी मज द्यावे पसायदान. मागितलं काय, ज्यांनी आयुष्यभर त्रास दिलाय त्यांचा वाटोळा हो नाही.
माणूस कोणीच वाईट नाहीये, कुठलाच माणूस वाईट नाही. भगवंताने जन्माला घालताना प्रत्येक माणसाला चांगल्या प्रकारे चांगल्या विचारातूनच जन्माला घातलेला आहे. माणसाची असलेली कर्म, माणसाचे असलेले विचार, माणसाचे असलेले गुण वाईट आहेत. मग जे खळांची व्यंकटी सांडो, खळांचा वाकडेपणा गेला पाहिजे, त्यांची ती वाईट वृत्ती आहे ना, वाईट विचार आहेत ना, त्याचा त्यांनी त्याग केला पाहिजे. जे खळांची व्यंकटी सांडो, त्यांची रती वाढली पाहिजे, त्यांची बुद्धी वाढली पाहिजे सत्कर्माकडे, बरं का, सत्कर्माकडे बुद्धी वाढली पाहिजे. आणि म्हणून सत्कर्म रती वाढो, बुधा परस्परे जडो मैत्री जीवांचे. हे कार्य संतांनी केलं, थांबले नाहीत कधी. जगद्गुरु तुकोबा थांबले का? गतिरोधक बरंच आले पण थांबले नाहीत, नाही का? बरेच गतिरोधक आले ना, नाही का बाबा? माऊली ज्ञानोबांच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्या जीवनाच्या मार्गावर बरेच गतिरोधक आले, थांबले नाहीत. आपला वेग थोडा कमी करायचा त्या वेळेला, पण तो गतिरोधक ओलांडून आपल्याला जायचं आहे, थांबायचं नाही तिथे आपल्याला, बरं का? ज्याच्याकडे चांगले विचार आहेत ना, त्याने मागे पुढे बघायचं नाही. कोण काय बोलतंय, कोण काय चर्चा करतंय, कोण काय बोलतंय, अजिबात नाही. आणि या लोकांचा विचार जर जगद्गुरु तुकोबांनी केला असता तर 4-4.5 हजार अभंग गाथा आपल्याला मिळालीच नसती. मिळाली असते का? लोकांचा विचार जर केला असता तर जगद्गुरु तुकोबा थांबले असते ना तिथेच. लोकांना काय माहितीये का, आज समाजामध्ये असे काही लोक पाहायला मिळतात की कुत्र्याची अवस्था कशी असते, 10-12 वर्षाचं हाड त्याला मिळालं ना तरी ते चगळीत बसतंय. बराच वेळ चगळला की त्याच्या हिरड्यांच्यातून रक्त येते, बाबा बरोबर की नाही? पण त्याला असं वाटतंय कशातलं येते रक्त, ते हाडातलं येतंय की काय, आणि त्याच्याने त्याचा टाइमपास चालू असतो. समाजात अशी काही माणसं आहेत, पण त्यांना बाजूला सारून आपण पुढे निघून जायचंय, त्यांना बाजूला सारून पुढे निघून जायचं. आणि त्यांना बाजूला सारून पुढे निघून गेले म्हणून तर आज ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आम्हाला मिळाला, अमृतानुभवासारखा महान ग्रंथ मिळाला, चांगदेव 65 हरिपाठासारखा महान ग्रंथ आम्हाला मिळाला. त्यांना बाजूला सारून माऊली पुढे आपल्या या मार्गामध्ये त्यांनी मार्गक्रमण केला. आध्यात्मिक कार्य त्यांनी थांबवलं नाही, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य त्यांनी थांबवलं नाही. ज्याच्याकडे चांगले विचार आहेत ना त्याने गप्प बसूच नाही. गप्प बसणं म्हणजे हे नाकर्तेपणा आहे त्याचा, काही समजतंय का? जे जे आपणास थावे ते ते इतरांचं शिकवावे, शहाणे कोण सोडावे सगळे जन. एक साधू आहेत की नाही, त्यांच्या शिष्यांना घेऊन ते एका गावाहून दुसऱ्या गावाला असे जात होते. जो एका गावाहून दुसऱ्या गावाला जातो ना त्यालाच साधू म्हणतात, बरं का? जो एकाच ठिकाणी थांबतो त्याला साधू म्हणत नाही. कधीतरी वासिंदमध्ये यावं, एखाद्या धार्मिक स्थळी जावं, तिथे तिथल्या लोकांना गोळा करावं आणि त्यांना मार्गदर्शन करावं. 1-2 दिवस मार्गदर्शन करून झालं तिथे की मग पुढे 10 गावला जावं, पुढे तिकडे अजून पिवळीला जावं, पार वाड्यापर्यंत. असं इकडे निघाले तर पुढे खातिवली आहे, वेळोली आहे, तिकडे परत अजून शहापूर पर्यंत बरीच गावं आहेत, बरं का? मधल्या रस्त्यात गेले तर काजळवीर, वालशेत आणि मग आसनगाव, मग तिकडे पुढे शहापूर. अशा प्रकारे त्यांचा ते प्रवास सुरू होता. आपले शिष्य मंडळी काही बरोबर होती आणि ते साधू चालत होते. असे बऱ्याच गावामध्ये असं प्रबोधन करता 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 एका गावात गेले. ते गाव असं होतं माऊली की त्या गावामध्ये हरिपाठ माहित नाही, काकडा माहिती नाही, कीर्तन माहिती नाही, भजन माहिती नाही, प्रवचन माहिती नाही. बाकी त्याला मात्र तिथं जोरात हल्दी, नाटक, तमाशा, मनोरंजनाचं काम जोरात. आध्यात्मिक म्हणजे काही माहितीच नाही त्यांना. आणि अशा गावात गेल्यानंतर प्रथमच साधू बघितले त्यांनी, त्या गाववाल्यांनी. त्यांना विचित्र वाटलं, हो तुम्ही कुठे, इकडे आमच्या गावात? हो.
तुमच्या गावात आम्हाला 1-2 दिवस राहायचं आहे. काय काम करताय तुम्ही? म्हणे काय नाही, आम्ही ज्या गावात जातो त्या गावामध्ये अनेक अशी माणसं आजूबाजूची असतील, त्यांना उपदेश करायचं काम करतोय, समाज प्रबोधनाचं काम करतोय, त्यांना जेवढं काही चांगलं सांगता येईल आध्यात्मिक विचाराची देवाणघेवाण करतो आम्ही. एक धर्म कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होईल अशा प्रकारे जनजागृती करत असतो. देवाचं कार्य करण्याची प्रेरणा निर्माण होईल अशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन करत असतो. ती ऐकणारी माणसं बोलायला लागली, तुम्ही काय बोलताय ना ते आम्हाला कळत नाही, आमच्या डोक्यावरून जात आहे. ठीक आहे म्हणे, तुमच्या गावात एखादं मंदिर वगैरे नाही म्हणे, मंदिर वगैरे जुनं पडीक मंदिर आहे, तिथं कोण जातंय, बाकी तसं काही नाहीये तुम्हाला राहण्यासारखं असं. पण आम्ही राहू ना तिथे 2 दिवस, ना काही आवश्यकताच नाही म्हणे, आमच्या गावात तशी काही गरजच नाही, तुमची व्यवस्थाच होणार नाही काही. आणि नाही 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 म्हणूनच त्यांनी स्वीकारलंच नाही त्यांना, बरं का. त्यांची व्यवस्थाच कुठल्या प्रकारे केली नाही त्यांनी. म्हणून मग साधू जरा नाराज झाले आणि आपल्या साधकांना सांगितलं, चला आपण इथे काही राहून चालणार नाही, म्हणून गावाच्या बाहेर निघाले. आणि त्या ग्रामस्थांकडे बघून ते साधू म्हणतायत, तुमच्या गावात तुमची भरभराटी हो, बर का, तुमच्या गावात तुमची भरभराटी हो. ते साधू म्हणतायत त्या ग्रामस्थांना. हा आशीर्वाद म्हणावं की शाप म्हणावं? बरं का, आशीर्वादच म्हणावं लागेल ना, साधू कधी शाप देत नाही. तुमच्या गावात तुमची भरभराटी हो. आणि निघाले पुढे निघाल्यानंतर अशा गावात गेले वासिंसारख्या की ज्या गावामध्ये अनेक वर्षांपासून हरिनाम सोहळा आयोजित केला जातो आणि एवढ्या संपूर्ण परिसरातली लोक तिथे सहभागी होतात. हजारो माणसं त्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. खऱ्या अर्थानं आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारी माणसं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे साधक मंडळीच्या गावामध्ये अनेक प्रकारे पाहायला मिळते. हरिपाठ काय, काकडा काय, भजन काय. आज कमीत कमी 10-12 मंडळ असतील भजनाचे, खरं आहे की खोटं आहे? 4-5 मंडळ असतील हरिपाठाचे, नाही का. अजून कीर्तनकार किती, प्रवचनकार किती, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे कलावंत किती, मृदुंगमणी, हार्मोनियम वादक असे अनेक, नाही का, अनेक असे आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारी माणसं. आणि जेव्हा त्यांना कळलं की आपल्या गावामध्ये साधू आलेले आहेत आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यासाठी, आनंदी आनंद. हा म्हणतो महाराज आज तुम्ही आमच्याकडे यायचं जेवायला, तो म्हणतो महाराज आज आमच्याकडे यायचं जेवायला. बरं का, 10-12 जण एक दिवशी सांगायला येतात. महाराज एकटेच 2-4 त्यांच्या बरोबर, साधक कुठे 10-12 जणांकडे जातील. पण 2-3 दिवस अगदी मस्त की तिथे अगदी पहाटेच्या काकड्यापासून ते जागर भजनापर्यंत अनेक कार्यक्रम झाले. म्हणजे आध्यात्मिक विचारांचा पूरच म्हणायला हरकत नाही, पूरच म्हणायला हरकत नाही. आणि मग साधूने त्या सगळ्या मंडळीला सांगितलं, तुम्ही प्रेम दिलात आम्हाला, अतिशय चांगल्या प्रकारे ते आमची व्यवस्था केली, आनंद वाटला. कारण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी तुम्ही सगळी मंडळी, विचार तुमचे अतिशय चांगल्या प्रकारे, ज्ञानी माणसं आहात तुम्ही, बरं का, कलावंत माणसं आहात तुम्ही, चांगल्या प्रकारे आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणारी. आता 2-3 दिवस आम्ही इथे जे काही कार्य केलं, आता आम्ही निघतोय, पुढे आम्हाला पुढच्या गावाला जायचं आहे. बरं का, आतल्यात साधकांची कुजबूज चालू झाली. राहिलो असतो थोडं दिवस इथे बरा झाला असताना, कारण एक दिवशी 10-12 जण सांगायला येतात, चला ना जेवायला ना, काय पंचपक्वान्नाचा बेत ना, अजून काय काय, नाही का. त्या साधकांमध्ये कुजबूज चालू झाली, राहायला पाहिजे वास्तविक इथे आपण अजून 4-5 दिवस तरी. साधू म्हणतायत, दादा बहती नदी और चलता साधू अच्छा दिखता है. नदी थांबणारी, स्टॉप झालेली, थांबलेली चांगली वाटते की वाहणारी चांगली वाटते? वाहणारी नदी चांगली शोभून दिसते की नाही? तसं साधू सुद्धा चालतानाच शोभून दिसतो, जागेवर थांबलेला साधू शोभून दिसत नाही. समजतंय ना? आणि निघाले त्या गावाच्या बाहेर निघाल्यानंतर त्या ग्रामस्थांकडे बघितलं, हात वर केला आणि काय सांगितलं, तुमचा गाव ओस पडू. इकडे जिथे काहीच मिळालं नाही तिथे म्हणतायत तुमच्या गावात तुमची भरभराटी हो.
आणि जिथे सुकाळ होता, जिथे सगळं काही मिळालं, तिथे काय म्हणतायत, तुमचा गाव ओस पडो. ते सहज बोलून गेले, नेहमीप्रमाणे त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते बोलून गेले. पण साधकांनी जे ऐकलं, त्यांच्या अंतःकरणामध्ये घालमेल सुरू झाली ना, विचारांचा कावा सुरू झाला ना त्यांच्या अंतःकरणामध्ये. तर जिथे काहीच मिळालं नाही त्यांना म्हणतात तुमच्या गावात तुमची भरभराटी हो, आणि जिथे सगळं काही मिळालं तिथे म्हणतात तुमचा गाव ओस पडो. शेवटी राहतच नाही. म्हणून थोडे अंतरावर गेल्यानंतर एका साधकाने विचारलंच, म्हणे महाराज विचारू. म्हणे विचार. म्हणे ज्या ठिकाणी काहीच मिळालं नाही त्या ठिकाणी गावाच्या बाहेर पडल्याबरोबर त्या ग्रामस्थांकडे पाहून तुम्ही म्हणतायत तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो, असं का? तेव्हा महाराज म्हणतायत, व्यसनाधीन झालेली वाईट विचाराची माणसं गावाच्या काय घराच्याच बाहेर नाही पडतील तर बरं आहे. काय समजतंय? व्यसनाधीन झालेली माणसं, वाईट विचाराची माणसं गावाच्या नाही घराच्या पण बाहेर नाही पडतील तर बरं आहे. जिथे जातील तिथं नास होतील. हे एकापासून एक तयार होतात ना. बरं, त्यांच्यात पॉवर किती माहिती का तुम्हाला? सामर्थ्य किती असते माहितीये? तुम्ही जर नवीन लोखंड आणून मागच्या वर्षीच्या गंजलेल्या लोखंडावर जर टाकलं ना, 6 महिन्यात बघायला गेलं तर काय होईल बरं? ते गंजलेलं नवीन होईल का? नाही, नवीन गंजेल ना. वास्तविक जास्त किंमत कोणाची आहे, नवीनची का गंजलेल्याची? पण गंजलेल्यात एवढं पॉवर असते ना दादा, ते नवीनाला गंजवतोय. ते नवीनाला गंजवतोय. म्हणून गंजलेल्यांच्या जवळ बसू नका. आपलं संघ चाललाय ना, कोणाच्या संगतीला आपण बसावं नाही का? आम्ही आगोटी भरलेल कांद आता 7-8 दिवसात चालतो का नाही? पाहतोय ना आम्ही, उलटे पालटे करतोय की नाही? आणि मग ते उलटे पालटे करत असताना त्याच्यात एखादा कांदा तरी आम्हाला असा भेटतोच. कसा? नासका. तो दिसला का आम्ही ठेवत नाही, लगेच काढतो आणि रागाने फेकून देतो. का? तर आपल्याला माहितीये आजची गोल नासवण्याचं सामर्थ्य त्या एकट्यात आहे. कोणाच्या? नासक्यात. ज्या पद्धतीने आम्ही आमच्या कांद्याच्या गोणीतले नासके कांदे फेकून देतो का बाकीच्यांनी नासू नये म्हणून, तसं आम्ही आमच्या जीवनातील नासके कांदे फेकून दिले ना तर आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. मैत्री दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. काय व्यसनाधीन करणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा 2च मित्र जवळ ठेवा, जे आम्हाला ज्ञानोबा तुकोबा सांगतील, जे आम्हाला ज्ञानोबा तुकोबा शिकवतील. काय करायचंय पायलीचे 50? तुम्हाला व्यसनाधीन करणारे, तुम्हाला नको तो नाद लावणारे असे अनेक मित्र ठेवण्यापेक्षा मोजकेच ठेवा ना. तुमचं आयुष्य सुंदर करतील, तुमचं जीवन सुंदर करतील, तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील असे मोजकेच मित्र ठेवा. कळलं तुम्हाला? तुमच्या गावातच तुमची भरभराटी हो बाबा, गावाच्या बाहेर नाही, घराच्या बाहेर पण नका पडू. कारण गावाच्या बाहेर कुठे पण जरी गेले ना तरी गेल्याबरोबर पहिले विचारता आमची व्यवस्था काय आहे, आमची काही साय सोय आहे का नाही सोय. म्हणून गावाच्या नाही घराच्या पण नका बाहेर पडू तुम्ही. काय आता मग पुढे सांगितलं त्यांना महाराजांना की मग महाराज ठीक आहे, हे आम्हाला पटलं समजा, पण ज्या गावात आपली सगळ्या प्रकारची व्यवस्था झाली त्या गावाला तुम्ही बाहेर निघाल्यानंतर त्या ग्रामस्थांना म्हणताय तुमचं गाव ओस पडो. हो का? म्हणे ऐका, चांगल्या विचाराच्या माणसांनी घरात थांबूच नाही. गाव ओस पडो म्हणजे काय? अहो तुम्ही घर सोडलं पाहिजे, तुम्ही गाव सोडलं पाहिजे. कारण ज्या गावात जाल त्या ठिकाणी हरिपाठ मंडळ तयार होईल, ज्या गावात जाल त्या ठिकाणी देवाची भजन तयार होतील, ज्या गावात जाल त्या ठिकाणी कीर्तनकार तयार होतील, ज्या गावात जाल त्या ठिकाणी प्रवचनकार तयार होतील. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला आज ह्या कलियुगामध्ये त्याचाच दुष्काळ आहे. संतांचे विचार, धार्मिक कार्य, धर्माचं कार्य, देवाचं आणि देशाचं कार्य जर आम्हाला घराघरामध्ये आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर पाहायचं आहे तर ज्याच्याकडे चांगले विचार आहेत त्यांनी घरी थांबवच नाही.
त्यांनी फिरत राहावं, त्यांनी चालत राहावं, त्यांनी ते विचार देत राहावं, संतांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करत राहावं. जगद्गुरु तुकोबा थांबले नाहीत, माऊली ज्ञानोबा थांबले नाहीत, शांतीब्रह्मनाथ महाराज थांबले नाहीत. म्हणून आज आम्ही या ठिकाणी या प्रांगणामध्ये प्रवचन श्रवण करतोय. थांबले असते तर आम्ही काय घेतलं असतं इथे? थांबले असते तर आम्हाला हे विचार मिळाले असते का? नसते मिळाले, नसते मिळाले. मुळात आम्ही एक विचार केला पाहिजे की देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करण्यासाठीच आम्हाला हा नरदेव भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आहे. देवाचं, देशाचं आणि धर्माचं